नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमीची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते. तेव्हा आकाश अमोलीच्या घरी आलेला असतो. अमोली इथे दरवाजा लॉक करून कुठेतरी निघून गेलेली असते. आकाश म्हणत असतो, अमोली अगं कुठे घेऊन गेलीस तू क्षितिजाला? इथे भूमीची तब्येत किती बिघडत चालली आहे. भूमीला वेळ लागायची पाळी आली आहे, तू गेलेस तरी कुठे? तेव्हा इथे आकाश अमोलीची आता तिच्या घराच्या बाहेरच आतुरतेने वाट बघत असतो, कारण त्याला भूमीची काळजी वाटत असते. इथे आता मुलगी मुलगी करत ती वेड्यासारखी वागायला लागलेली असते. तिने एक छोटीशी बाहुली आपल्या हातामध्ये घेतलेली असते आणि त्याच्याबरोबर ती खेळत असते. तिला ती क्षितिजा वाटत असते. तिच्या इथे आता मेंदूवरती हा सगळा विपरीत परिणाम होतोय हे बघून आता सगळ्यांना काळजी वाटत असते. तर एका बाजूला पौर्णिमाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. जेव्हा जेव्हा भूमीला दुःख होतं तेव्हा तेव्हा पौर्णिमाला खूपच जास्त आनंद होतो. भूमीच्या या वागण्याला जर कोणी सर्वस्वी जबाबदार असेल तर ती पौर्णिमा आहे आणि रागिनी या दोघींनी मिळून भूमीला वेडं करायचं ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे भूमी जेव्हा आता एका बाहुलीला खेळवत असते तेव्हा त्याचा व्हिडिओ तयार करून इथे पौर्णिमा आता अमोलीला पाठवत असते, जेणेकरून भूमीची अवस्था बघून इथे अमोली कधीच परत येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश शांतपणे आता झोपलेला असतो. अमोलीच्या घरीच बाहेर बाकावरती बसून तो तिची वाट बघत असतो, कारण जेव्हा ती परत येईल तेव्हा तो तिला घेऊन नाहीतर क्षितिजाला घेऊन घरी येईल आणि भूमीची आणि तिची भेट घडवून देईल. असं सगळं आता ठरलेलं असतं. पण अमोली काही परत येत नाही. इथे रात्र पूर्ण संपून जाते, दिवस होतो. दिवस उजाडल्यानंतर आकाश आता आजूबाजूला बघतो, त्याला कुणीही दिसत नाही. दाराला लॉकच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसीने आकाशला फोन केलेला असतो आणि मानसी म्हणते, भाऊजी कुठे आहेत तुम्ही? तुम्ही लवकरात लवकर घरी या. ताईची तब्येत खूप बिघडली आहे. ताई झोपली आहे, ती उठतच नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय? भूमी झोपले ते उठत नाही आहे? मी लगेचच येतो. आणि आता इथे आकाश घाईघाईने घरी यायला निघतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी ज्या ठिकाणी बसलेली असते ती तिथेच पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. तेव्हा आजी तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणत असतात की भूमी बाळा डोळे उघड ग, भूमी डोळे उघड ना. तरीसुद्धा इथे भूमी काही डोळे उघडायला तयार नसते. तेव्हा मानसीसुद्धा म्हणत असते, भूमिताई अगं उठ ना, डोळे उघड ना. तरीसुद्धा भूमी काही उठायला तयार नसते. तेव्हा आकाश धावत पडत येतो आणि म्हणत असतो की भूमी काय होतंय तुला? भूमी डोळे उघड ना. अगं भूमी असं काय करतेस? तेव्हा इथे आकाशला भूमीची खूप काळजी वाटते. तेव्हा आकाश म्हणत असतो की आजी भूमी असं का करते? भूमी डोळे का उघडत नाही आहे? तिला काही होणार तर नाही ना? डॉक्टरांना फोन कर मानसी. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी मी मगाशीच डॉक्टरांना फोन केला आहे. ते म्हणालेत की मी इथे पोचतो म्हणून ते येतच असतील. तेव्हा इथे भूमी आता डोळे उघडत नसते. आकाशला खूप काळजी वाटत असते. आकाश म्हणत असतो, भूमी प्लीज प्लीज डोळे उघड ना, मला आता भीती वाटते, प्लीज डोळे उघड. तेव्हा इकडे भूमी आता डोळे उघडत नाही. आकाश म्हणत असतो, मानसी तू एक काम कर ना, डॉक्टरांना लवकरात लवकर फोन कर आणि विचार ना ते कधीपर्यंत येत आहेत. मला भूमीची काळजी वाटते, मला खूपच जास्त आता भीती वाटते. तेव्हा भूमी आता इथे डोळे उघडत नाही. त्या काळजीने सगळेजण इथे वेडे पिसे झालेले असतात. मानसी म्हणते, भाऊजी थांबा, मी डॉक्टरांना पुन्हा फोन करते. तेव्हा डॉक्टरांना इथे मानसी फोन करते आणि विचारते, डॉक्टर तुम्हाला किती वेळ लागणार आहे? कुठे आलात तुम्ही? तेव्हा इथे डॉक्टर तिला सांगतात की मला अर्धा तास उशीर होणार आहे, कारण ते एका अडचणीत अडकलेले आहेत, त्यांना इमर्जन्सी आहे. तेव्हा इथे आता आकाश विचारतो, मानसी काय झालं गं? तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी डॉक्टरांना पोचायला अर्धा तास लागणार आहे. ते इकडे ट्रॅफिकमध्ये कुठल्या तरी अडचणीत ते अडकलेत असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नाही, एवढा उशीर माझी भूमी अशी बेशुद्ध राहणार आहे का? मला माझ्या भूमीची खूपच जास्त काळजी वाटते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाशला फोन येतो. आकाशला फोन आल्यानंतर तो फोन उचलतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हां बोला. तेव्हा त्याला एक आनंदाची बातमी मिळालेली असते. तर इथे अमोलीच्या शेजारी काही लोक राहत असतात. त्यांचा नंबर इथे आता आकाशने आणलेला असतो. त्याने सांगितलेलं असतं की जेव्हा अमोली येईल ना तेव्हा प्लीज फक्त मला कॉल करून सांगा की ती आली आहे म्हणून, बाकी मला काही नको आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आजी अगं त्या अमोलीच्या शेजारच्यांचा फोन आला होता. अमोली क्षितिजाला घेऊन घरी आली आहे. क्षितिजासुद्धा तिच्याबरोबर आहे. तेव्हा आम्ही आता तिच्याकडे जातो. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी उठ ना, भूमी उठ. अगं तुला माहिती आहे अमोली परत घरी आले आणि तिच्याबरोबर क्षितिजासुद्धा आहे. आता तरी डोळे उघड भूमी, आता तरी डोळे उघड, आपण तिथे जातो आहे.
आपण अमोलीला सांगूया की ते बाळ आपलं आहे म्हणून क्षितिजाला भेटायला जाऊया. भूमी उठ ना. तेव्हा इथे आजीला सुद्धा बरं वाटतं. जेव्हा भूमी शुद्धीवरती येते तेव्हा सगळ्यांना भूमीच्या या आता अवस्थेची फारच काळजी वाटत असते. भूमी या सगळ्या ट्रोमामधून बाहेर पडेल की नाही या सगळ्याची इथे आता आकाश, मानसी, आजी यांना भीती वाटत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आकाश अमोलीचं आणि क्षितिजाचं नाव घेतो तेव्हा भूमी लगेच शुद्धीवरती येते आणि म्हणते, काय अमोली परत आली आहे? क्षितिजा परत आली आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, हो, त्या दोघीजणी परत आली आहेत आणि आपण आता क्षितिजाला भेटायला जातोय ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं झालं भूमी तुला शुद्ध आली, नाहीतर माझं काय झालं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे, मला माहिती आहे काल मी जे काही वागत होते तो सगळा माझा भास होता ना. कारण का जेव्हा बाळ माझ्या हातातून खाली पडलं ना तेव्हा मी खूप घाबरले होते. कारण ते बाळ आहे ना आपल्या बेडवरती पडलं होतं, गादीवरती पडलं होतं आणि जेव्हा ते मी हातात घेतलं तेव्हा मला कळलं की ते माझं बाळ नाही आहे, ते खरं बाळ नाही आहे. आणि तेव्हा ना माझी शुद्ध हरपली आणि मी खाली पडले. तेव्हा आकाश म्हणतो, तो धक्का तुला एवढा मोठा बसला की तू शुद्धीवरतीच येत नव्हतीस ना, तुझी शुद्ध हरपली होती ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं चल आता आपण जाऊया, क्षितिजाला भेटायला जाऊया. तेव्हा इथे आकाश तिला आता सावरतो, तिला उभं करतो आणि तिला हळूवारपणे पकडून क्षितिजाकडे घेऊन जात असतो. तर इथे प्रेक्षकांनो, आता आजी आणि इथे आता मनू दोघेजणं त्यांच्याकडे बघत असतात. ते दोघंजणं जेव्हा आनंदात एकत्र असतात ना, सुखदुःखात एकत्र असतात, तेव्हा त्या घरात जर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर ती मनू आणि आजी दोघीजणी असतात. त्याचबरोबर इथे आकाश आता भूमीला पकडून कुठेतरी घेऊन जातो ही गोष्ट जेव्हा रागिनीला कळते तेव्हा रागिनीसुद्धा वरून आता वाकून टोकून बघत असते की आकाश, भूमी दोघेजणं कुठे जात आहेत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा लगेचच अमोलीला फोन करत असते. अमोलीला फोन करते. अमोलीसुद्धा तिचा फोन लगेच उचलते. तेव्हा अमोली इथे म्हणते, हां पौर्णिमा बोल ना. पौर्णिमा म्हणत असते, अगं अमोली कुठेस तू? तुला माहिती आहे का भूमीची इथे काय अवस्था झाली आहे? तुला भूमीच्या काही व्हिडिओसुद्धा मी पाठवल्यात, त्या बघितल्यास? तेव्हा इकडे आता अमोली म्हणते, हो बघितल्या ना, त्या व्हिडिओसुद्धा मी बघितल्या. कसं आहे ना पौर्णिमा, भूमीची ती अवस्था बघून मला वाईट वाटतं आहे, तिच्याबद्दल मला सहानुभूती वाटते, पण मी काय करू ना, मी काही करू शकत नाही आहे. मला कितीही तिचं वाईट वाटत असलं तरीसुद्धा मी काही करूच शकत नाही, कारण हे बाळ माझं आहे, माझं बाळ मी कुणाला देऊ शकत नाही. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, अगं पण तू गेली कुठे होतीस? तुझ्या घराला तर लॉक होता ना, मग तू आता कुठे आहेस? आता तू परत आली आहेस की काय? तेव्हा अमोली म्हणते, हो मी आता माझ्या घरी परत आली आहे, माझं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मला बाहेर जावं लागलं होतं. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, अगं पण तुझं माझ्याकडे काय काम आहे ते सांग ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं माझं काय काम असणार, मी तुला ज्या व्हिडिओ पाठवल्यात ना त्या बघितल्यानंतर तू काय करायचं ठरवलेस ते मला विचारायचं आहे. आता बाळाला घेऊन तू इथे परत आलीस आणि भूमी तिथे आली तर, म्हणून मी तुला म्हणत होते की इथे येऊ नकोस म्हणून. हे बघ, जेव्हा इथे आता भूमी बाळासाठी तडफड करेल ना तेव्हा तिला सगळ्यात जास्त मोठी शिक्षा मिळेल, कळलं का? आणि तेव्हाच आपल्या सगळ्यांच्या मनाला शांतता मिळेल. तेव्हा अमोली म्हणते, नाही तू बोलतेस ते कळतंय मला आणि मला पटतंय सुद्धा, पण मी आता कुठेही पळून जाणार नाही आहे माझं घर सोडून. मी कुठे का जायचं? पण आता मी अशी एक छान गोष्ट करून ठेवली आहे ना की ती गोष्ट जेव्हा भूमीला कळेल ना तेव्हा भूमीच्या पायाखालची जमीनच सरकेल, अशी मी एक गोष्ट केली आहे. तेव्हा त्या कामासाठीच मी बाहेर गेले होते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, काय गं असं एवढं काय केलं आहेस तू की ज्याच्यामुळे तू इतकी कॉन्फिडंट आहेस की भूमी तुझ्या बाळाला तुझ्यापासून दूर करणार नाही? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, ते तुला लवकर कळेलच, भूमीलाही कळेल आणि तुलाही कळेल. तेव्हा इकडे मी माझं घर सोडून आता कुठेही पळून जाणार नाही आहे, मी माझ्या घरीच राहणार आणि आता क्षितिजा फक्त माझी मुलगी आहे, ती दुसरी कुणाचीही होऊ शकत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं पण तरीसुद्धा तू इथे यायला नको होतंस, आता ती भूमी तिथे येईल. तेव्हा अमोली म्हणते, तिला जे काही करायचं आहे ना ते करू दे, मी आता तिला अजिबात घाबरणार नाही आहे, क्षितिजा ही आता माझी मुलगी आहे, असं अमोली म्हणत असते. त्यामुळे इथे अमोली आता महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली होती. तिने आता त्या व्हिडिओज वगैरे बघितलेल्या असतात, पण आता त्याचा काही उपयोग होणार नसतो, कारण अमोली कुठेही जाणार नसते. अमोलीने इथे आता एक महत्त्वाचं काम केलेलं असतं आणि ज्याच्यामुळे इथे क्षितिजा तिचीच मुलगी आहे असं ती आता खूपच जास्त कॉन्फिडेंटली बोलत असते. तेव्हा इथे पौर्णिमा हे सगळं मुद्दामून करत असते. पौर्णिमाला इथे भूमीला त्रास द्यायला खूपच जास्त आवडत असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आणि आकाश दोघेही आपली गाडी घेऊन आलेले असतात. गाडीतून उतरतात. दारामध्ये येऊन इथे आता बघतात तर काय, इथे पाळण्यामध्ये क्षितिजा आता झोपलेली असते. तेव्हा भूमीचं लक्ष जातं. भूमी खूप जास्त आनंदी होते क्षितिजाला बघून, आणि क्षितिजा ही आपलीच मुलगी आहे, आपणच तिला जन्म दिला आहे या गोष्टीने ती खूपच जास्त भारावून गेलेली असते, आनंदी झालेली असते. तेव्हा इथे आता भूमी आकाशचा हात पकडते आणि त्याला आपल्याबरोबर आता आतमध्ये घेऊन येते. ती म्हणत असते, आकाश चल, अरे हे आपलं बाळ आहे. तेव्हा इथे भूमी धावत पडत येते आणि पाळण्यामध्ये झोपलेल्या क्षितिजाकडे खूपच जास्त प्रेमाने ती बघत असते. तेव्हा इथे क्षितिजा खूपच जास्त गोड पद्धतीने झोपलेली असते. क्षितिजा तिला खूप आवडते. क्षितिजाकडे ती प्रेमानेच बघत असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं नुसती बघतेस काय, क्षितिजा आपलीच मुलगी आहे, ते आपलं बाळ आहे. तेव्हा भूमी आता त्याच्याकडे प्रेमाने बघत असते आणि ते उचलायला जाणार, स्वतःच्या हातामध्ये ती घ्यायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता भूमीचा आनंद तिच्यापासून हिरावून घेण्यासाठी इथे आता अमोली आलेली असते. अमोली खूपच जास्त विचित्र असते. भूमी इथे बाळाकडे बघत असते, स्वतःच्याच बाळाला हात लावायला घाबरत असते. पण जेव्हा ती आता इथे क्षितिजाला हात लावणार, तिला उचलून घेणार, तेवढ्यातच आता तिथे अमोली येते आणि भूमीचा हात घट्ट पकडते. भूमीचा हात घट्ट पकडते आणि तिला खेचूनच ती बाजूला करते. तेव्हा भूमी म्हणत असते, अमोली प्लीज 1 मिनिट ऐक माझं. अमोली, क्षितिजा माझी मुलगी आहे, माझं बाळ आहे ते, मी तिला जन्म दिला आहे. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, 1 मिनिट भूमी, क्षितिजा तुझी मुलगी नाही आहे, क्षितिजा माझी मुलगी आहे, कळलं तुला. मी तिला जन्म जरी दिला नसला ना तरीसुद्धा मी तिला सांभाळलं आहे, मी तिला लहानाचं मोठं करते, कळतं आहे का तुला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते, नाही नाही अमोली, क्षितिजा हे माझं बाळ आहे. तेव्हा अमोली तिच्या हाताला खेचते जोरात आणि तिलासुद्धा बाजूला करते आणि म्हणते, 1 मिनिट थांब. हे बघ क्षितिजा तुझी मुलगी नाही आहे, अगं तुझं बाळ गेलं आहे भूमी, आणि प्लीज ही रिॲलिटी आहे ना, तू आता ॲक्सेप्ट कर, कारण का हे बाळ माझं आहे. तेव्हा अमोली म्हणते, हे बघ आता तू इथून जा, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, जा इथून. आधीसुद्धा माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होतास ना, बघतोयस ना आकाश, हिने आधीसुद्धा हे प्रयत्न केले होते, पण तेव्हा मी तिला आता बाळ दिलं नाही, म्हणून ती आता इथे म्हणते की हे बाळ तिचं आहे म्हणून, हो की नाही. पण काहीही झालं ना तरीसुद्धा मी आता हे बाळ देणार नाही आहे, कळलं तुला. तेव्हा इकडे आधीसुद्धा तू अशीच आली होतीस माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी, चोरण्यासाठी, आणि ते तुला करता आलं नाही, म्हणून तू आता पुन्हा इथे या बाळाला घेण्यासाठी आली आहेस. आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, 1 मिनिट अमोली, हे बाळ माझंच आहे. अगं तुला माहिती आहे का हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं, मी क्षितिजाला जन्म दिला होता, पण एका नर्सने आणि तिच्या नवऱ्याने माझं बाळ उचललं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये एक बाळ ऑफ झालं होतं, ते आणून माझ्या शेजारी ठेवलं होतं गं, आणि माझं हे बाळ आहे ना ते तुम्हाला मंदिरामध्ये सापडलं. ती माझ्या बाळाला मंदिरामध्ये घेऊन गेली आणि एका टोपलीमध्ये ठेवलं होतं, आणि तिथूनच तुम्ही माझ्या बाळाला दत्तक केलं. मी माझ्या बाळाला बघितलं सुद्धा नव्हतं, पण जेव्हा मला कळलं की हे बाळ माझं आहे, तेव्हा मी इथे आता माझ्या बाळाला घ्यायला आली आहे. तेव्हा अमोली म्हणते, हात पण लावायचा नाही. तेव्हा इकडे भूमी म्हणते, मी हात लावणार, मी त्याच्या जवळ जाणार, त्याला हात लावणार, त्याला उचलून घेणार, त्याचे लाड करणार, आणि लहानाचं मोठंसुद्धा मीच करणार, कारण ते बाळ फक्त आणि फक्त भूमीचं आहे, माझं आहे, कळलं का तुला. तेव्हा इथे अमोली म्हणते, बास झालं गं, किती खोटं बोलशील. तेव्हा भूमी म्हणते, मी का खोटं बोलू, हे सगळं गायकवाड सरांनी क्लिअर केले आधीच. तुला माहिती आहे, आम्ही दोघेजणं जेव्हा गेलो होतो तेव्हा मी तिथे हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. तुला माहिती आहे का, ते बाळाचं धुपटं ते त्या बुहारणीकडे दिलं होतंस ना, तुझ्या कामवालीने ते धुपटं एका बुहारणीकडे दिलं होतं, आणि तिथून ते माझ्याकडे कसं आलं काय माहिती. तेव्हा ती म्हणते, हो का, आणि तुला कळलं ते धुपटं बघून की ते बाळ तुझं आहे म्हणून. अगं हॉस्पिटलमध्ये कितीतरी मुलांना सेम धुपटे असतात, म्हणून काय आता सगळी बाळं तुझी होतात का. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, 1 मिनिट अमोली, ते बाळ आमचंच आहे. गायकवाड सरांनी स्वतः या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली आहे, कळतंय का तुला. त्याच्यामुळे आम्हाला खोटं बोलायची गरज येतच नाही आहे. आतापर्यंत आम्ही तुला बोललो का, पण आताच का बोलतोय असं, कारण आमच्याकडे तसे पुरावे आहेत. गायकवाड सरांनी सगळ्याची शहानिशा केली आहे, सगळं क्लिअर केलं आहे. आणि इथे भूमी म्हणते, ते धुपटं आहे ना ते माझ्या बाळाचं आहे, ते मला कसं कळलं तुला वाटत असेल.
त्या दुपट्यावरती ना एक लोगो आहे हॉस्पिटलचा, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्या नंबरवरती जेव्हा चेक केलं ना तेव्हा गायकवाड सरांनी त्या नर्सला विचारलं की हे बाळ कुणाचं आहे. तेव्हा ती नर्स काय म्हणाली तुला माहिती आहे? तिने माझं नाव घेतलं. ती म्हणाली की हे बाळ भूमी आकाश महाजन यांचं आहे. कळलं तुला? तेव्हा हे बाळ माझंच आहे असं आता भूमी म्हणते. तेव्हा हे बाळ मला तू दे. तेव्हा अमोली म्हणत असते अगं असं काय करतेस, खोटं बोलू नकोस, कळलं ना, हे बाळ फक्त आणि फक्त माझं आहे. तेव्हा भूमी म्हणते तू कितीही म्हण गं, पण गायकवाड सरांनी आणि मी स्वतः शहानिशा केले या सगळ्या प्रकरणाशी आणि तेव्हा मी इथे आली आहे आणि एक ना एक दिवस मी माझ्या बाळाला घेतल्याशिवाय मी राहणार नाही आहे. कळलं का? हे माझं बाळ आहे. अगं अमोली हे बाळ तुला मंदिरामध्ये सापडलं, पण जेव्हा जेव्हा मी क्षितिजाला भेटत होते तेव्हा तेव्हा मला तिच्याबरोबरची ओढ ही जाणवत होती, कारण मी तिला जन्म दिला आहे. आमचं इथे दोघींचं बॉन्डिंग, आमचं नातं हे अगदी ती माझ्या पोटात राहिल्यापासूनचं आहे. कळते का तुला? अगं आमच्या दोघींची नाळ जुळली गेली आहे गं. तेव्हा तू आम्हाला एकमेकींना वेगळं नाही करू शकत. तेव्हा इथे अमोली म्हणते करेन मी वेगळं, कारण ते बाळ माझं आहे. अगं तू नेहमीप्रमाणे फक्त माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घ्यायला आली आहेस. तेव्हा इकडे अमोली म्हणते आकाश अरे तुझी बायको किती छान छान इथे आता गोष्टी रंगवते, तू बघितलंस ना. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते असं नाही आहे गं अमोली, हे बाळ माझं आहे. मी खरंच सांगते, नर्सने सुद्धा माझंच नाव घेतलं होतं, भूमी आकाश महाजन. तुझा विश्वास बसत नसेल ना तर माझ्याकडे पुरावे आहेत, मी तुला पुरावेसुद्धा दाखवू शकते, पण हे बाळ माझंच आहे. आकाश इथे अमोलीला समजवण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो की अमोली प्लीज ऐकून घे. हे बघ आम्हाला मान्य आहे की तुला एवढा मोठा धक्का बसतोय, पण प्लीज तू आमचं ऐकून घे. आम्ही जे काही बोलतोय ते खरं आहे. अगं तू हवं तर आहे ना क्रॉस चेक कर. सगळ्या गोष्टी तुला गायकवाड सरांसोबत जाऊन जर क्रॉस चेक करायचे असतील ना तर कर, पण प्लीज ह्या सगळ्या गोष्टी त्यांना इथे आम्ही बरोबर ठेवूनच केल्यात. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते कुठल्या गायकवाड सरांना? ते गायकवाड सर प्रत्येक वेळी तुमची मदत करत असतात, त्यांना विचारायचं आहे मी. त्यांनासुद्धा मॅनेज केलं असेल भूमीने, बरोबर की नाही भूमी? त्या गायकवाड सरांना पण तू मॅनेज केलं असशील ना, म्हणजे माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावण्यासाठी तू कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतेस हे मला माहिती आहे भूमी, आणि ह्या वेळेलासुद्धा तू तेच केलेस. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते नाही अमोली, हे बाळ माझं आहे, खरंच हे बाळ माझं आहे. तेव्हा इथे अमोली म्हणत असते काय गं, तुझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे का, तुझ्या मेंदूच्या? किती वेळा सांगितलं तुला हे बाळ माझं आहे म्हणून, आणि मी तुला ते कधीच देणार नाही. कळलं का तुला? आणि आता तर नाहीच नाही. तेव्हा इथे अमोली म्हणत असते की माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी तू किती आणि काय काय प्रयत्न करतेस ना, ते माझ्या सगळं काही लक्षात येतं आहे, पण ते शक्य होणार नाही, ते कधीच शक्य होणार नाही. आधीसुद्धा तू हे डावपेच खेळलेले आहेस आणि आतासुद्धा तू डावपेच खेळतेस. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी हे सगळे तू प्रयत्न करतेस. मला काही माहिती नाही का? मला सगळं काही माहिती आहे. त्यानंतर इथे आता जोरजोरात इथे आता अमोली हसायला लागते, कारण भूमीने तिला स्टोरी सांगितलेली असते की कशा पद्धतीने त्या नर्सने तिच्या बाळाला तिच्यापासून दूर केलं आणि मंदिरामध्ये बाळ गेलं, ते इकडे मृत पावलेलं बाळ भूमीच्या बाजूला आणून ठेवलं. हे सगळं सांगितल्यानंतर अमोली आता हसायला लागते आणि म्हणते वा वा भूमी वा, म्हणजे तुझी स्टोरी मात्र आहे ना खूपच जास्त छान आहे. तू एक काम का नाही करत गं, एक कादंबरी का लिहित नाही तू? एक कादंबरी लिही, खूपच छान चालेल तुझी कादंबरी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरीसुद्धा क्षितिजा मिळणार नाही. बाळापासून दूरच राहायचं, कळलं का? अजिबात मी बाळाला तुला देणार नाही आहे. बाळ माझं आहे आणि ते माझ्याकडेच राहणार. आणि आता तर मुळीच नाही, कारण आता बाळ फक्त माझं आहे नाही, तर इथे कायद्याने बाळ माझं झालेलं आहे आणि ते माझ्यापासून आता कधीच दूर होणार नाही. बाळ माझं आहे आणि ते माझ्या जवळच राहणार. मीच त्याची आई आहे, मी त्याला लहानाचं मोठं करणार. एक गोष्ट लक्षात ठेव भूमी, आता मी तुला एकदम शेवटचं सांगते, बाळाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. बाळापासून 4 हात काय 10 हात लांबच राहायचं. आता तू इथे येण्याची हिंमत केली आहेस, पुन्हा करायची नाही. तेव्हा आकाश म्हणतो अमोली तू कितीही काही बोललीस ना तरीसुद्धा क्षितिजा आमचं बाळ आहे, कळलं तुला? आम्ही आई वडील आहोत त्याचे. तेव्हा तुला जर क्रॉस चेक करायचं असेल तर तू कर, सगळे पुरावे हे सगळे आमच्या बाजूने आहेत. कळलं ना? सगळ्याची शहानिशा झाली आहे आणि त्याच्यावरूनच आम्ही तुला सांगतोय की हे बाळ आमचं आहे आणि ते आमचंच राहणार. तू उगाच इथे आता हट्ट करू नकोस आणि भूमीला त्रास द्यायचा म्हणून त्रास देऊ नकोस. तेव्हा अमोली म्हणते अरे मी कुठे त्रास देते, खरं तर भूमी इथे मला त्रास द्यायला आली आहे, कळते का तुला आकाश? अरे तिच्या इथे येण्यामुळे, तिच्या या बोलण्यामुळे मला किती त्रास होत असेल या गोष्टीचा तुम्ही विचार करताय का?
तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अमोली, मी तुला समजू शकते, मी तुझी अवस्था खरंच समजू शकते, मी आहे ना, मी तुला खरंच सांगते, अगं ते बाळ माझं आहे. तुला इथे आश्चर्य वाटणं स्वाभाविकच आहे. आत्तापर्यंत तुला वाटत होतं की बाळाचे आईवडील दुसरेच कोणीतरी असतील, हो की नाही, आणि हे बाळ तुझंच आहे. पण तसं नाही आहे अमोली. बाळाचे आईवडील आता सापडले, ते आम्ही आहोत. आमचं बाळ क्षितिज आहे, आम्हाला कळलं आहे. प्लीज तू आता त्यांना आमच्यापासून दूर करू नकोस. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, काही झालं ना तरीसुद्धा हे बाळ तुमचं होणार नाही आहे. कायद्याने ते आता माझं झालेलं आहे. तुम्ही आता त्याला माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत, कळलं का? तेव्हा इकडे आता अमोली रागामध्येच बोलत असते. तेव्हा इकडे अमोली म्हणते, बाळ तुला नाही मिळणार. भूमी म्हणते की अमोली, मी बाळाला तुला भेटू देईन, मी बाळाला तुला त्याच्यापासून दूर नाही ठेवणार, बाळापासून तुला मी लांब नाही ठेवणार. तुला हवं तेव्हा तू येऊ शकतेस. प्लीज पण माझं बाळ मला दे, प्लीज. तेव्हा अमोली म्हणते, एकदा सांगून तुला कळत नाही का गं? थांब, तुला घरातून हाकलूनच देते. तेव्हा इकडे अमोली म्हणते, चल चल, चालते हो माझ्या घरातून. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, एक मिनिट अमोली, प्रेमाने सांगितलेलं तुला कळत नाही ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता कायद्याने माझ्या क्षितिजाला तुझ्याकडून मिळवते की नाही बघास तू, असं चॅलेंज भूमीने अमोलीला केलेलं असतं आणि तिला चांगला आता धडा शिकवायचं सुद्धा तिने ठरवलेलं असतं.